काही दिवसांपूर्वीच आमच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळी केली गेली, अजून एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यासाठी लोक पाठवले गेले. पुन्हा त्याच्यानंतर 4-5 दिवसापूर्वीची अजून एक गोष्ट आहे. गळवेवाडी गावामध्ये एका आमच्या चालकाला, जो की काही पर्सेंटेजमध्ये हँडिकॅप आहे, अशा चालकाला मारहाण केली गेली. आणि त्याच्या पुढेही जाऊन आज एक असा प्रकार घडला आहे काल सकाळचा, ज्याच्यामध्ये आमची प्रचाराची प्रसारमाध्यमाची जी LED TV वाली गाडी होती ती फोडली गेली. भांडण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही केलेले विकास, तुम्ही केलेली प्रगती, या गोष्टीवर आपण भांडण केलेलं कधी चांगलं आहे ना, की कार्यकर्त्यांना मध्ये घालून त्यांच्या अंगावर कोर्ट कचेरे केस चालू करून त्यांना मध्ये भरडण्यापेक्षा ह्या विषयामध्ये घेऊन ह्या विषयावर बोलून मला असं वाटतं एकमेकांच्या समोर आपण केलेलं कधी चांगलं आहे. एका बाजूला अहिल्यादेवीचा वारसा सांगितला जातो, सावित्रीचा वारसा सांगितला जातो. आज तुमच्या व्यक्तिगत तुमच्यावरची कल्पना केली जाते, तुम्हाला बदनाम केलं जाते, तुमच्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. या सगळ्याचा मनाला त्रास होतोय का किंवा वेदना होतात त्याच्या? कुणी किती घाबरवण्याचा प्रयत्न केला, कुणी किती कुठल्याही गोष्टीमध्ये मला दाबवण्याचा प्रयत्न केला, तर आत्ताची मला वाटतं मी ही स्त्री म्हणून मी थांबणारी नाहीये, मी घाबरणारी नाहीये. येणाऱ्या परिस्थितीला मला जसं जमेल तसं मी तोंड देणारच आहे. शेवटी ही लोकशाही आहे आणि जे झालेलं कृत्य आहे ते लोकशाहीला काळीमा फासणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही विरोधक मानतच नाही. मी आधी मानत नव्हते आणि आता तर बिलकुल मानत नाही, पण मी थांबणार नाहीये, मी घाबरणार नाही, मी शांत बसणार नाहीये. कारण मला सावित्रीबाईंनी त्यावेळेस धडा दिलेला आहे की जर तुम्ही घाबरलात, तुम्ही जर शांत बसलात, तुम्ही जर थांबलात तर तुमच्या प्रगतीत, तुमच्या विकासात अडथळे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जितकं जमेल तितकं पाऊल टाकत चला, रस्ते बरोबर क्लिअर तुम्हाला दिसत जाणार आहेत. तुमच्या उमेदवारीनं विरोधक घाबरले तसं वाटत नाही? मला असं वाटतं कामाच्या जोरावर तुम्ही जर आतापर्यंत इतकी वर्ष कामं केली तर कामाच्या जोरावर तुम्ही जर बोलत असाल तर मला असं वाटतं तुम्हाला इतका प्रचार किंवा इतकं सगळ्या ह्या गोष्टी करायची गरजच नसती पडली. हाच एक दंडीलशाहीचा प्रकार आहे ना. म्हणजे लोकांना तुम्ही असं सांगताय, घाबरवताय लोकांना तुम्ही. प्रत्येक वेळी तुम्ही जर असं सांगताय की आम्ही लोकांना जनतेसाठी काम करतोय, जनतेचा, मग त्यावेळी तुमची ह्या जेव्हा तुमच्या भाषेत त्यावेळी तुम्ही तुमचे विचार कुठं मांडताय? तुम्ही सरळ सरळ एक धमकी दिल्यातलाच एक प्रकार आहे ना हा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत निंबवडे गटाच्या सध्या ज्या निवडणुकीची जिल्ह्यात प्रचंड चर्चा आहे, जिल्ह्यातच नव्हे तर अखंड राज्यात चर्चा आहे, जिथली निवडणूक मुद्द्यावरनं गुद्द्यावर येताना दिसते, त्या निंबवडे गटातील उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोठे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. या मुलाखतीचं खास वैशिष्ट्य आहे, कारण हे की सध्या या निंबवडे गटातील निवडणुकीची चर्चा अख्ख्या राज्यभर सुरू आहे. काल परवा जो प्रकार झाला, म्हणजे तुमची निवडणुकीत तुम्ही मागच्या 2 मुलाखतीत विकासावर बोलला, म्हणजे विकास हाच माझा मुद्दा आहे आणि विकास हाच माझा अजेंडा आहे म्हटला. पण इथं जर बघितलं चित्र तर मुद्द्यावरनं गुद्द्यावर निवडणूक आलेली दिसते. काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. गेले कित्येक दिवस झालं आम्ही प्रसारमाध्यमातून प्रचार करत आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वीच आमच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळी केली गेली, अजून एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यासाठी लोक पाठवले गेले. पुन्हा त्याच्यानंतर 4-5 दिवसापूर्वीची अजून एक गोष्ट आहे. गळवेवाडी गावामध्ये एका आमच्या चालकाला, जो की काही पर्सेंटेजमध्ये हँडिकॅप आहे, अशा चालकाला मारहाण केली गेली. आणि त्याच्या पुढेही जाऊन आज एक असा प्रकार घडला आहे काल सकाळचा, ज्याच्यामध्ये आमची प्रचाराची प्रसारमाध्यमाची जी LED TV वाली गाडी होती ती फोडली गेली. आता त्याच्या पाठीमागे कारण कसं आहे, काय आहे, का फोडली गेली हे तर सर्वांना माहीतच झालेलं आहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मला हे सांगायचं आहे की ह्या कृती करण्यापेक्षा मला असं वाटतं माझी ही लढाई विकासाची आहे, विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारी लढाई आहे माझी. माझ्या या लढाईच्या पाठीमागे ना दंडीलशाही आहे, ना हुकुमशाही आहे, ना मारहाण किंवा घाबरणे, याच्या पलीकडे जाऊन आम्ही कुठेतरी विकासाच्या जोरावर किंवा विकासावर काम करण्याच्या दृष्टीनं पुढे चाललेलो आहे. पण हे जर असं कृत्य घडत असेल तर मला असं वाटतं माझ्या कार्यकर्त्यांना, किंवा कार्यकर्ते हे फार मी आधी म्हटलेलं एकनिष्ठ आहेत, एकनिष्ठ असतात, ते त्यांच्या कुठेतरी प्रेमापोटी ते इथे आपल्याजवळ आलेले असतात आणि ते आहेत म्हणून आपलं कुठेतरी पाठबळ मिळालेलं असते. त्या कार्यकर्त्यांना मला सगळ्यांना अशी विनंती करायची, कुठल्याही पक्षाचे ते कार्यकर्ते असू देत, ही राजकीय म्हणजे इलेक्शन ही प्रोसेस आहे की ही 1-2-4 दिवसाची असते आणि एका दिवसाच्या इलेक्शन प्रोसेस नंतर, म्हणजे ज्या दिवशी वोटिंग होतं त्याच्यानंतर हे सगळं वातावरण निवळून जातं. पण त्या एका दिवसाच्या प्रोसेससाठी तुम्ही तुमच्या अंगावर हे असे सगळे कृत्य करून
किंवा असे सगळे म्हणजे दयनीय कृत्य करून तुम्ही तुमच्या अंगावर गुन्हे किंवा तुम्ही तुमच्या अंगावर अशा काही गोष्टी आरोप घेण्यापेक्षा मला असं वाटतंय आजकालची अशी परिस्थिती चाललेली आहे की कार्यकर्त्यांना पुढे समोर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, त्यांच्यावर कोर्ट कचेरी केस चालू होतात आणि तिथून पुढे त्यांना कोर्ट कचेऱ्यात चक्कर मारावे लागतात. तर मला त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला असं सांगायचं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा कोण बरोबर आहे, कोण खरंच कॅपेबल आहे, कोण खरंच चांगला विचार करून तुमच्यापर्यंत पोचतंय याचा विचार करून तुम्ही एक चांगला डिसिजन हातात घ्यायला हवाय. या सगळ्या प्रोसेसमध्ये कार्यकर्ते नेहमीच भरडताना दिसतात. राजकारण निवडणूक तुम्ही म्हटलं तसं निवडणूक 4 दिवसाची असते, 4 दिवस निघून जातात आणि त्यानंतर जे कार्यकर्ते शिव्या द्यायला पुढे असतात, जे कार्यकर्ते दगड मारायला पुढे असतात त्यांना मात्र कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. सामान्य कार्यकर्ते यात भरडला जातो, त्याला वाचवायला परत कुणी उरत नाही, हे वास्तव आहे. पण तरी पण या सगळ्या प्रकारातून हा सगळा प्रकार तुम्हाला नामोहरम करण्यासाठी किंवा तुम्हाला हातभर करण्यासाठी केला जातोय असं वाटतंय का? मी असं म्हणेन की हे सगळं असं करण्यापेक्षा आम्ही ज्या मुद्द्यावर भांडतोय, ज्या मुद्द्यावर आम्ही बोलतोय त्या मुद्द्यावर बोलून, विकासाच्या मुद्द्यावर बोलून तुम्ही, मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भांडण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही केलेले विकास, तुम्ही केलेली प्रगती या गोष्टीवर आपण भांडण केलं कधी चांगलंय ना की कार्यकर्त्यांना मध्ये घालून त्यांच्या अंगावर कोर्ट कचेरी केस चालू करून त्यांना मध्ये भरडण्यापेक्षा ह्या विषय मध्ये घेऊन ह्या विषयावर बोलून मला असं वाटतं एकमेकांच्या समोर आपण केलं कधी चांगलंय. शेवटी कार्यकर्ते आहेत. काल जी दगडफेक झाली, काल जी गाडी फोडली गेली, तो एक कार्यकर्ता आहे, साधा माणूस आहे. तो त्याचं उदरनिर्वाहाचं ते वाहन म्हणजे त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन आहे. ते प्रामाणिकपणे त्यांचं कष्ट करतायत, त्यांच्या या कष्टाच्या म्हणजे त्यांच्या या रोजगारावर पाय आणण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे त्यांचं त्या दिवसापासून त्यांची रोजीरोटी बंद झाली. आज ती गाडी चालू शकत नाहीत कारण त्यांची ती गाडी व्यवस्थित नाहीये, ती चालू शकत नाही. मग याचा अर्थ असाच होतो ना, रोजगार निर्मिती म्हणताय की रोजगार बंद करणं म्हणताय तुम्ही? नक्की कुठे तुमचा विकास कुठे चाललाय? तुम्ही एक महिला म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला अहिल्यादेवीचा वारसा सांगितला जातो, सावित्रीचा वारसा सांगितला जातो. आज तुमच्या व्यक्तिगत तुमच्यावरची कल्प केली जाते, तुम्हाला बदनाम केलं जाते, तुमच्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. या सगळ्याचा मनाला त्रास होतोय का किंवा वेदना होत आहेत का? बघा, काळ हा काळ आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर ते सगळं वातावरण निवळून जातं. जसं सावित्रीबाईंना त्रास झाला ज्यावेळेस त्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत होत्या, शिक्षण घेण्यासाठी मुलींना शाळा काढत होत्या, ज्यावेळेस त्या स्वतः शिकत होत्या, त्यावेळेस त्यांना भयानक त्रास झाला. त्यांच्यावर खूप खालच्या लेवलवर बोललं गेलं, त्यांना खूप त्रास दिला गेला, त्यांच्यावर मारहाण केली गेली. पण त्या जर ते थांबल्या असत्या तर आज माझ्यासारखी महिला शिक्षित झाली नसती, स्वतःचा आवाज तिचा बाहेर पडला नसता, ती स्वतः समाजासमोर तिचं व्यथा मांडू शकली नसती, समाजासमोर तिचं अस्तित्व मांडू शकली नसती. त्यामुळे मी ह्या भावनेनं पुढं आता म्हणजे येत आहे की जर मी थांबले आता तर विकासाचा दृष्टिकोन कुठेतरी मागे पडेल आणि मला ते होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतंय कुणीही किती घाबरवण्याचा प्रयत्न केला, कुणी किती कुठल्याही गोष्टीमध्ये मला दाबवण्याचा प्रयत्न केला तर आत्ताची मला वाटतं मी ही स्त्री म्हणून मी थांबणारी नाहीये, मी घाबरणारी नाहीये. येणाऱ्या परिस्थितीला मला जसं जमेल तसं मी तोंड देणारच आहे. शेवटी ही लोकशाही आहे आणि जे झालेलं कृत्य आहे ते लोकशाहीला काळीमा फासणार आहे. मला वाटतंय ही प्रवृत्ती ज्यांची असते, जे लोक ह्या प्रवृत्तीचे असतात त्यांच्याशी तोंड देण्यापेक्षा मला जी माझ्या भागात समस्या आहेत ते माझे सगळ्यात मोठे विरोधक आहेत आणि त्या विरोधकांच्या जोरावर, त्या समस्येच्या जोरावर मला माझ्या पुढचं कार्यात म्हणजे पाऊल टाकायचं. तुमच्या प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही विरोधक मानतच नाही? मी आधी मानत नव्हते आणि आता तर बिलकुल मानत नाही, कारण माझ्या समोर इतक्या समस्याच वेगवेगळ्या स्वरूपात यायला लागल्यात की त्यांना जर मी विरोधक मानत बसले तर त्यांनी केलेल्या कृत्यावरच मला लक्ष देत राहावं लागेल आणि मला येणारा पुढचा जो काळ आहे, जो मला खरं तर बदलावायचा आहे किंवा ज्याच्यात मला कुठेतरी पाऊल टाकायचं आणि कुठेतरी माझ्या स्वरूपात एक 5-10% जरी बदल झाला तरी माझ्यासाठी खूप तो मोठा आहे, त्याच्याकडे मला लक्ष देणं जास्त मला वाटतं गरजेचं आहे. तुमची लढाई त्यांच्याशी नाही तर इथल्या समस्या, इथल्या अडचणी आणि इथल्या दारिद्र्याशी, गरिबीशी आहे. बरोबर. या परिवर्तनाचा तुमचा लढा आहे, विकासाचा अजेंडा तुमचा आहे. हा शत्रू या सगळ्या गोष्टींना मानताय तुम्ही, त्यांना नाही. हे तर खरं तर हे चित्र म्हणजे वास्तव चित्र आहे. तुम्हाला सगळ्यांना दिसतच असेल आतापर्यंत कसा आणि कशा प्रकारचा संघर्ष मी करत करत इथपर्यंत आलेले. आणि आता ही स्टेज अशी आली आहे, म्हणजे संघर्ष म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे
आतापर्यंतचा जो विषय होता तो हे होता की आम्ही विकास करायचा, आम्हाला काय करायचं काय नाही करायचं, आम्ही ह्या गोष्टीवर आतापर्यंत बोलत होतो. आम्ही काय केलंय, आम्ही काय करतोय आणि आम्हाला काय करायचंय या गोष्टीवरच आम्ही आतापर्यंत फोकस राहिलेलो आणि आम्हाला शेवटपर्यंत याच गोष्टीवर फोकस करायचा आहे. पण दिवसेंदिवस जसं जसं ह्या गोष्टी जवळ येत चालल्यात तसं तसं मला असं वाटतंय माझा जो विरोध आहे तो माझ्या समस्या आहेत आणि त्या माझ्या वाढत चाललेल्या आहेत. पण मी थांबणार नाहीये, मी घाबरणार नाही, मी शांत बसणार नाहीये. कारण मला सावित्रीबाईंनी त्यावेळेस धडा दिलेला आहे की जर तुम्ही घाबरलात, तुम्ही जर शांत बसलात, तुम्ही जर थांबलात तर तुमच्या प्रगतीत, तुमच्या विकासात अडथळे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जितकं जमेल तितकं पाऊल टाकत चला, रस्ते बरोबर क्लिअर तुम्हाला दिसत जाणार आहेत. अतिशय कौतुकास्पद आहे. म्हणजे मला तुमच्या या खंबीरपणामुळं किंवा या खंबीर भूमिकेमुळं मला एक अहिल्यादेवींचा किस्सा आठवला. ज्यावेळेस राघोबादादा पेशवे सैन्य घेऊन चाल करायला जातात अहिल्यादेवींच्या साम्राज्यावर, त्यावेळेस अहिल्यादेवी सांगतात आलात तर स्वागत करू आणि जर लढाईसाठीच आलात तर जेरबंद करून आणू. म्हणजे आज तुमच्या बोलण्यातून त्याच अहिल्यादेवीची भूमिका कुठेतरी डोकावताना मला दिसते. तुम्ही या सगळ्या प्रचार करताना तुमच्यावर जे आरोप होत आहेत, टीका होत्या किंवा जो बदनामी होती, महिलांचं काय, महिला काय बोलतात या संदर्भात? मला माझ्या महिलांना खरं तर खूप धन्यवाद द्यायचे आहे. कारण त्या माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी हा निर्णय घेतला गेला आणि त्या निर्णयाच्या खरं तर मी असं म्हणेन त्या माझ्या पाठीमागे आजपर्यंत उभ्या होत्या आणि आहेत आणि पुढेही मला असं वाटतं असतील. म्हणूनच मी हा निर्णय घेऊ शकले आणि त्या माझ्या पाठीमागे आहेत आणि त्यांना मला सक्षम करायचं ह्या दृष्टिकोनातून मी जर पाऊल उचललंय तर मला फक्त इतकंच सांगायचं की जो आतापर्यंत जो प्रकार घडलाय त्याच्यात मला असं कुठेतरी आता जाणवायला लागलंय की आमची सुरक्षितता कुठेतरी कमी दिसायला लागली ह्या पातळीवर. म्हणून मला असं वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खरं तर मला आवर्जून एक आव्हान करायचं की तुम्ही एक लाडके भाऊ आहात, महाराष्ट्राचे देवाभाऊ म्हणून लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहात. तर आम्ही महिला सुरक्षित आहे का, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या महिला ज्या आहेत त्या खरंच सुरक्षित आहेत का, महिला उमेदवार म्हणून मी सुरक्षित आहे का? आणि जर तसं असेल तर मग हे सगळं जे होतंय, हे जो तुमच्या पक्षाचे जे म्हणजे आमदार आहेत ते म्हणजे हे जी दडीपशाही, दंडीलशाही, मारहाण किंवा ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला तुमचा पाठिंबा आहे का? मला त्यांना हे विचारायचं आहे. माझा खूप म्हणजे पोटतिडकीने आलेला हा माझा प्रश्न आहे. मग तसं जर असेल तर मग महिला माझ्या सुरक्षित आहेत का? मग तसं जर सुरक्षितता आहेच असं जर म्हणत असेल तर ती मला दिसली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी प्रशासनालाही म्हणेन की मला वेळेतच त्यांची मला मदत मिळावी. म्हणजे महिलांना लाडक्या बहिणीच्या निधीसोबतच सुरक्षा आणि सन्मान देणं गरजेचं आहे. नक्कीच गरजेचं आहे ते. या सगळ्यात तुमच्या उमेदवारीनं विरोधक घाबरलेत असं वाटत नाही का? आता हा प्रश्न तुम्ही मला फार ह्याच्यामध्ये विचारलाय, पण तरी पण मला उत्तर द्यायचं आहे. जर घाबरले आहेत किंवा घाबरले असतील तर तो त्यांचा म्हणजे लुकआउट आहे. मला असं वाटतं कामाच्या जोरावर तुम्ही जर आतापर्यंत इतकी वर्ष कामं केलीत आणि कामाच्या जोरावर तुम्ही जर बोलत असाल तर मला असं वाटतं तुम्हाला इतका प्रचार किंवा इतकं सगळ्या ह्या गोष्टी करायची गरजच नसती पडली. आणि घाबरण्याचा प्रश्न म्हणाल तर घाबरण्यापेक्षा कुठेतरी माझा कामाचा जोर किंवा माझा लोकांमधला वाढता प्रतिसाद, जनसमुदायाचा माझा वाढता पाठिंबा हाच कुठेतरी त्यांना त्रासदायक असेल, हेच मी म्हणेन. तुम्हाला मिळणारा जनतेचा जो वाढता प्रतिसाद आहे याचं भय त्यांना वाटते. हा, मे बी मला असं वाटतं असंच असावं. त्याच्यामुळे हे आता दिवसेंदिवस हे कृत्य घडत चाललेलं आहे. ते सातत्यानं तुमच्यावर टीका करतात, तुमच्या व्यक्तिमत्वावरून टीका करतात, पण तुम्ही मात्र आज तागायत त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करताना एकदाही दिसला नाही. मी तुम्हाला एकदम असं विस्तृत म्हणण्यापेक्षा एकदम सोप्या भाषेत असं आणि क्लिअर सांगू इच्छिते की मी आजपर्यंत कधी टीका केलेली नाही आहेत, मला टीकाही करायची नाही आहेत. कारण माझा तो वैचारिक माझी ती पातळीच नाही आणि मला त्या गोष्टीमध्ये टीका करण्यापेक्षा मला असं वाटतं की ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याची त्याची बुद्धी आहे, तो आपापल्या बुद्धीनं बोलत असतो, जो तो आपल्या बुद्धीनं विचार करत असतो. ज्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीने विचार करावा. माझी जी बुद्धी, मला माझी बुद्धी त्याच्यात इन्व्हेस्ट करायची नाही. मला माझी बुद्धी जर 4 गोष्टी चांगल्या करण्यात इन्व्हेस्ट करता आली तर मी त्याच्यात करेन. टीका करणे हा माझा पेशा नाहीये. त्याच्यामुळे मला टीका करून कुणावर बोलून हे करण्यापेक्षा मला माझ्या लोकांना कसं चांगलं मार्गदर्शन करता येईल, माझ्या लोकांना कसं चांगलं घडवता येईल याच्याकडेच मी जास्त लक्ष देईन. तुम्ही तुमचा विकासाचा अजेंडा सोडायला तयार नाही? बिलकुल नाही सोडू शकत मी. ते आमच्या रक्तातच आहे आणि मला असं वाटतंय ह्याच सगळ्या गोष्टीमुळे माझ्या जनतेनं, माझ्या मायमाऊलीनं माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला मला कधीच तडा जाऊ द्यायचा नाहीये.
आत्ता अगदी मतदान थोड्या दिवसावर आहे, एकूण सगळं परिस्थिती बघता किंवा विरोधकांची हात बोलता किंवा त्यांचं अस्वस्थ होणं हे सगळं चित्र बघता, काय सांगाल निकालासंदर्भात? निकाल नक्कीच माझी जनता मायमाऊली माझ्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे मी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहणार आहे. रिझल्ट हा मला आजच नाही सांगायचं आहे, कारण त्याचा मला सस्पेन्स ठेवायचं आहे. रिझल्ट ज्या दिवशी जसाही असेल, जोही असेल, तो मला ॲक्सेप्टेबल आहे. मी माझं प्रामाणिकपणे काम करते, माझं प्रामाणिक कष्ट आहे. एक वेळ अशी येईल की मला असं वाटतंय माझे लोकच मला म्हणतील की ताई तुमचं प्रामाणिक कष्ट होतं, त्याच्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात. आणि माझ्या प्रामाणिक कष्टाला मला वाटतं देवही न्याय देईल. त्याच्यामुळे मला माझ्या रिझल्टचा हा सस्पेन्सच ठेवायचा आहे. विरोधक असं म्हणतात की 7 तारखेनंतर इथं फक्त आम्हीच असणार आहे, तुम्ही असणार नाही, परत लोक आमच्याकडेच येतील. लोकांना आवाहन करतायत तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल, काय सांगाल यामध्ये? हाच एक दंडीलशाहीचा प्रकार आहे ना. म्हणजे लोकांना तुम्ही असं सांगताय, घाबरवताय लोकांना तुम्ही. प्रत्येक वेळी तुम्ही जर असं सांगताय की आम्ही लोकांना जनतेसाठी काम करतोय, जनतेचा, मग त्यावेळी तुमची ह्या जेव्हा तुमच्या भाषेत त्यावेळी तुम्ही तुमचे विचार कुठं मांडताय? तुम्ही सरळ सरळ एक धमकी दिल्यातलाच एक प्रकार आहे ना हा. अप्रत्यक्ष धमकी. अप्रत्यक्ष धमकीच आहे ही. म्हणजे तुम्ही एक प्रतिष्ठित माणसं आहात, तुम्ही एक प्रतिष्ठित लोक आहात, तर तुम्ही जनतेला सांभाळून घेत असताना, जनतेच्यासाठी तुम्ही काम करत असताना तुमची ही भाषा कुठंतरी खटकणारी आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की ही निवडणूक झाली की तुम्ही या सगळ्या प्रक्रियेतून बाजूला जाल किंवा तुम्ही तुमच्या घरात बसाल, असं त्यांना म्हणायचं आहे. असं कधीच होणार नाही. निवडणूक हा माझा खरं तर हा आत्ता ह्या टप्प्यात आलेला पार्ट आहे, पण माझं समाजकार्य गेली 5 वर्ष चालू आहे आणि माझं समाजकार्य शेवटपर्यंत चालणार आहे. माझ्या मनातनं, माझ्या हृदयातनं माझं समाजकार्य संपणार नाहीये. माझं जे काम चाललंय ते शेवटपर्यंत चालणार आहे. मला जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत, जेवढ्या जमेल, माझ्या आयुष्य खर्ची माझं समाजकारणात माझ्या लोकांना मार्गदर्शन करण्यात आणि पॉझिटिव्ह एनर्जी करून माझ्या लोकांपर्यंत पोहोचण्यातच जाणार आहे. मुद्द्यावरून गुद्द्यावर जो प्रकार गेला आहे किंवा जो राडा सुरू आहे, शिव्या, तो मधल्या काळात एक ऑडिओ 8-10 दिवसापूर्वी एक प्रसिद्ध झाला, खूप फिरला, म्हणजे बऱ्यापैकी व्हायरल झाला. माजी सभापतींनी तुमच्याच एका कार्यकर्त्याला प्रचंड चुकीच्या पद्धतीनं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली. कालचा जो प्रकार आहे, गाडीवर हल्ला झाला, दगडफेक झाली, हे सगळं बघून तुमच्या घरचे आई वडील त्यांची प्रतिक्रिया काय आहे किंवा जे सासू सासरे आहेत तुमचे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे? नक्कीच माझ्या आई वडिलांना, माझ्या सासू सासऱ्यांना, आम्ही साध्या घरातली माणसं आहोत. फार आम्ही म्हणजे जास्त आई वडिलांचा विचार करणारी, आई वडिलांच्या कर्तव्यांना, त्यांनी दिलेल्या आम्हाला संस्कारांना पाळणारी माणसं आहोत. त्यांना वाईट वाटणारच ना, शेवटी आई वडील आहेत ते माझे सासू सासरे आहेत. खरं तर मी खूप साध्या कुटुंबातली आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. माझे आई वडील काय मुख्यमंत्री किंवा आमदार किंवा खासदार किंवा कुठल्याच अशा पार्श्वभूमीचे नाहीत, राजकीय पार्श्वभूमीचे नाहीत ना. माझे सासरचे कुठल्या अशा राजकीय, फार साधी माणसं. माझे सासू सासरे तर आतापर्यंत कराडला मेंढरं राखत होते, म्हणजे अशी परिस्थिती असणार आहे. मग मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक राज्याचे नेते आहात, देशात तुमची सत्ता आहे, पुन्हा आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे तुम्ही लाडके नेते आहात. मग तुम्हाला माझ्यासारख्या साध्या एकदम असं गरीब घरातल्या कुटुंबातल्या म्हणजे एक मुलगी, समाजकार्य करणारी, या मुलीची तुम्हाला भीती कशासाठी? मग मी नक्कीच म्हणेन असं की माझं समाजकार्य इतकं चांगलं असावं, मे बी त्याचीच तुम्हाला कुठेतरी मनात खंत किंवा तुम्हाला त्याचीच कुठेतरी मनात भीती असावी. त्याच्यामुळेच तुम्ही कुठेतरी ह्या गोष्टीला माझ्या ह्या गोष्टीचा म्हणजे हे करून तुम्ही कुठेतरी बिथरलेला असाला किंवा तुम्हाला या गोष्टीची कुठेतरी भीती वाटत असेल, मे बी, म्हणून तुमचं हे पाऊल आतापर्यंत हळूहळू या दृष्टीकडे चाललेलं आहे. तुमच्या दृष्टीने तुमच्या कामाची, तुम्ही गेल्या काही वर्षात तुम्ही केलेल्या कामाची पोहोचपावती आहे नक्कीच, आणि उद्याच्या यशाची खात्री आहे नक्कीच. खरं तर ताई, रात्रीच्या 12 वाजलेत. आज दिवसभर प्रचाराच्या धामधुमीत तुम्ही आहे. पूर्ण मतदारसंघ फिरून प्रचार करून तुम्ही आलात आणि न थकता वजेदारशी तुम्ही गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.